मुंबईच्या महापौर ऋतू तावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जैन समाजाच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. मॅडम, जैन समाजाच्या कार्यक्रमासाठी आलेले आहात. कार्यक्रमासंदर्भात तुम्हाला या ठिकाणी आलात, कशा प्रकारचा आज अक्षय तृतीया देखील आहे, मोठा दिवस आहे. आज सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या सर्व माझ्या मुंबईकर नागरिकांना अक्षय तृतीयेच्या मी खूप खूप शुभेच्छा देते. या ठिकाणी आज श्री अखिल भारत अचलगत जैन समाज संघ आयोजित या ठिकाणी परमपूज्य कवींद्र सागर सुरेश्वरजी महाराज साहेब यांचं रौप्य महोत्सवी वर्षतप पारणा समारोह आणि हा इतका सुंदर समारोह आमचे याचे अखिल भारत अचलगत जैन समाजाचे अध्यक्ष आणि त्याचे मुख्य दाता नयन अशोक भेदाजी माझ्या बरोबर उभे आहेत. या ठिकाणी हा जो सुंदर असा आध्यात्मिक कार्यक्रम घेतलेला आहे. 1070 तपस्वी यांनी पूर्ण वर्षभर या ठिकाणी तपस्या केली होती आणि आज पूर्ण ती झालेली आहे आणि त्याचा आज हा सुंदर आध्यात्मिक कार्यक्रम या ठिकाणी झाला. या ठिकाणी DCM साहेब शिंदे साहेब पण येऊन गेले आणि इतकं आध्यात्मिक वातावरण आणि एवढं पुण्यता इथे मला दिसते. संपूर्ण जैन समाज या ठिकाणी एकवटला आहे. त्यामुळे अतिशय चांगला आणि सुंदर अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर चांगला सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. काल जे सर्वांचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे आरक्षण संदर्भात, महिला आरक्षण. मात्र कुठंतरी आता ही आरक्षणाची भ्रूण हत्या झाली असल्याचं मोदींनी स्वतः सांगितलेलं आहे. कसं बघतात याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं? भारताचे आपले लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी आपली मातृशक्ती, हिला मातृशक्ती नारी वंदन, त्याच्यामध्ये वंदन हा शब्द आहे. म्हणजे आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब वंदन करून हा इतकं नारी शक्ती वंदन बिल या ठिकाणी आणलं होतं. एक मातृशक्तीला आत्मनिर्भर आणि तिला सन्मान देण्याचं बिल होतं. परंतु नतभ्रष्ट असलेल्या काँग्रेसच्या सरकारने त्या ठिकाणी ह्याला विरोध केला आणि त्या ठिकाणी म्हणावं तसं मतदान त्या ह्याला झालं नाही. आम्ही पूर्णतः निषेध करतो. मातृशक्तीला ज्या ठिकाणी ज्या पक्षामध्ये महिलेचा अशा पद्धतीने सन्मान केला जात नाही, आपण बोलतो ना ज्या घरामध्ये महिलेचा सन्मान होतो ते घर प्रगती करतं. या पक्षामध्ये महिलेचा सन्मान नाही, हा पक्ष कधीच प्रगती करू शकत नाही. कारण ज्या ठिकाणी महिलेला या पद्धतीने इतका मोठा हक्काची जागा मिळणार होती रिझर्वेशनमध्ये, आदरणीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये महिलांसाठी पूर्ण आम्हाला रिझर्वेशन ठेवलं. तो अधिकार देण्याचं काम आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केले आणि ते करणार, तरीही ते करणार आमच्यासाठी, हे आम्हाला पूर्ण त्याची जाणीव आहे. पण आम्ही पूर्ण या काँग्रेसचा, मी मुंबईची महापौर म्हणून धिक्कार करते. नतभ्रष्ट आहेत आणि महिलांना अजिबात आदर न देणारा असा हा पक्ष आहे, हे मी या ठिकाणी बोलते. विरोधकांचं म्हणणं आहे, काँग्रेसचं म्हणणं आहे राजकीय फायद्यासाठी हे बिल आणणार होतं. मात्र गेल्या टायमाला पण हे बिल कुठेतरी पारित होणार होतं, पण त्यामध्ये देखील त्रुटी आढळल्या. मग काय महिलांचं रिझर्वेशन ह्या पद्धतीने नामंजूर करून काय त्यांचा राजकीय फायदा होता असा मला त्यांना उलट सवाल आहे. ह्या देशातल्या महिलेला एक तिच्या हक्काचं जर ह्या ठिकाणी रिझर्वेशन मिळतं तर ह्याला तुम्ही काय बोलताय की राजकीय षडयंत्र? मग काय करायचंय तुम्ही? आम्ही समस्त पूर्ण देशातल्या महिला काँग्रेसचा पूर्ण आम्ही या ठिकाणी धिक्कार आणि निषेध करतो. येणाऱ्या काळात तरी ह्या बिलासंदर्भात चर्चा होईल का? या क्षणात मोठं बहुमत तरी मिळेल का आपल्याला? काय वाटतं? 100% चर्चा होणार. उद्या सभागृहामध्ये मी स्वतः मुंबईची महापौर काळी साडी नेसून त्या ठिकाणी बसणार आहे निषेध करण्यासाठी. आज आमच्या महिलांचा सन्मान होता, आज आमच्या महिलांचा हक्काचं रिझर्वेशन होतं. या काँग्रेसने आमचं हक्काचं रिझर्वेशन यावेळी घेतलेलं आहे आणि आम्हाला या ठिकाणी मान सन्मान देण्याचं काम अजिबात त्या संसदेमध्ये काँग्रेसने केलेलं नाही, नतभ्रष्ट त्या राहुल गांधींनी केलेलं नाही आहे. आणि या ठिकाणच्या मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड बोलतात की रिझर्वेशनची काय गरज आहे? तुम्हाला कशाला गरज असणार? तुमच्या घरामध्येच राजकीय प्लॅटफॉर्म आहे, तुमचे वडील खासदार होते, त्या अनुषंगाने तुम्हाला मिळालं. आमच्यासारख्या महिलांना काय होणार? आम्ही कष्टातून मोठे झालेले आहेत, सामाजिक चळवळीतून आम्ही आलोय, आमच्या घरामध्ये नाही आहे काही राजकीय प्लॅटफॉर्म. मग आम्हाला ते हक्काचं रिझर्वेशन मिळणार होतं, ते त्यांना, तर आमचं दुःख त्यांना नाही कळणार वर्षा. पण ते भारतीय जनता पक्षामध्ये म्हणून महिलांना सन्मान आहे. आज भारतीय जनता पक्ष भारतामध्ये टॉपचा पक्ष आहे. महिला नारी शक्ती येणाऱ्या काळात धडा शिकवणार का? धडा पूर्ण भारताची जनता शिकवणार, पूर्ण भारताच्या जनतातले नारी शक्ती शिकवणार. या समस्त नारी शक्तीचा या ठिकाणी अपमान झालेला आहे हे बिल नामंजूर करून. तर त्या ठिकाणी समस्त नारी शक्ती या काँग्रेसला, या सगळ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
शिकवल्याशिवाय राहणार नाही समक्ष नारी शक्ती असं देखील आता ऋतू तावडे मुंबईच्या महापौर यांनी सांगितलं. त्यामुळे येणाऱ्या काळात आता महिला आरक्षण संदर्भात आता बिल जे नामंजूर झाले तर येणाऱ्या काळात आता कशा प्रकारची लढाई सरकार आणि विरोधकांमध्ये असेल हेच देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, मुलुंड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.